प्रिशूचे आजी आजोबा कांदे भरतात इथे. त्यांनी स्टोअर करून ठेवली होती घराच्या मागे अशी एक कांद्याची छोटी चाळ बनवलेली आणि त्याच्यात स्टोअर करून ठेवलेली. शेतकऱ्यांना हाच आहे की स्टोरेज व्यवस्था चांगली मोठी नसल्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावं लागतात. याच्यामध्येच पहा, मागे अतिमुसळधार पाऊस झाला, थोडंसं पाणी आत गेलं आणि थोडंसंच पाणी आत जरी गेलं तरी पण आहे ना भरपूर असं नुकसान झालं. म्हणजे जिथे 100 गुणे कांदे भरणार होते तिथे 50च असं समजून झालं, इतक्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पण कसं आहे, हार मानून कसं चालणार. तर इथे कांदे भरायला सुरुवात केली, भाव चांगला होता म्हणून भरायला सुरुवात केली. पण काय झालं, दोघेच आहेत घरातली सगळी कामं पाहून, जनावरं पाहून, शेतीचं सगळं पाहून दोघेच कांदे भरतायत. तर किती भरणार आहेत भरून भरून. आणि तोपर्यंत भाव निघून जातो. मग आपल्याला आपण किती 10-20 गोण्या देणार, तोपर्यंत भाव उतरूनही जातो. पण चला असो, प्रिशूच्या आजी आजोबा त्यातही समाधानी आहेत, त्यांच्याकडून हे शिकायला मिळते.